नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या वेळेला आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते? इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विष्णुशास्त्री पंडित या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पाणी पंचायत ही संकल्पना खालीलपैकी कोणी विकसित केली होती? पाणी पंचायत ही संकल्पना खालीलपैकी कोणी विकसित केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विलासराव साळुंखे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण होता? कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अनंत लक्ष्मण कान्हेरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 विद्युत विस्त्रीचे कार्य खालीलपैकी कोणत्या नियमावर आधारित असते? विद्युत विस्त्रीचे कार्य हे खालीलपैकी कोणत्या नियमावर आधारित असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जूलचा नियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 टिंब हे खालीलपैकी विद्युत अनअपघटनी आहे. खालीलपैकी काय विद्युत अनअपघटनी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 युरिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणती समुद्रधाणी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते? खालीलपैकी कोणती समुद्रधाणी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मलाक्का समुद्रधाणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सागर जलाची सरासरी क्षारता खालीलपैकी किती टक्के असते? सागरी जलाची सरासरी क्षारता खालीलपैकी किती टक्के असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 35% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतामधील सर्वात मोठ्या खाऱ्या पाणी सरोवर खालीलपैकी कोणते आहे? भारतामधील सर्वात मोठ्या खाऱ्या पाणी सरोवर खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चिल्का ओरिसा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जागतिक लोकसंख्यामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? जागतिक लोकसंख्यामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जर्मनी या देशाची खालीलपैकी राजधानी कोणती आहे? जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बर्लिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उत्साहाने साजरा केला जातो? पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उत्साहाने साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वयाची 65 वर्षे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम हे घटना दुरुस्ती या प्रक्रियेशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेमधील कोणते कलम हे घटना दुरुस्ती या प्रक्रियेशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 368 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जागतिक बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? जागतिक बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मुडदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? मुडदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 16 नायगाव हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? नायगाव हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 H1N1 हा विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगाशी संबंधित आहे? H1N1 हा विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगाशी संबंधित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्वाईन फ्लू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 आयरोनेथॉलॉजी हे शास्त्र खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आयरोनेथॉलॉजी हे शास्त्र खालीलपैकी कशा संबंधीचे शास्त्र आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पक्ष्यांचा अभ्यास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 CH4 ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूसाठी वापरतात? CH4 ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूसाठी वापरतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मिथेन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली होती? अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 यापैकी कोणते पुस्तक हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे? खालीलपैकी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक हे लिहिलेले आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विंग्स ऑफ फायर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आशियामधला कोणता पुरस्कार नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? आशियामधला कोणता पुरस्कार हा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रमन मॅग्सेसे पुरस्कार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमाही भिडलेली नाही? म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमाही भिडलेली नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणता देश हा ब्रिक्सचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश हा ब्रिक्स याचा सदस्य नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण कोरिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मयूराक्षी हा जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मयूराक्षी हा जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला खालीलपैकी कोण आहे? एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला खालीलपैकी कोण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणिमा सिन्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 गांधी सागर धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? गांधी सागर धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चंबळ नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतामधील एकूण किती राज्यांच्या सीमा या पाकिस्तानशी संलग्न आहेत? भारतामधील एकूण किती राज्यांच्या सीमा या पाकिस्तानशी संलग्न आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 4 राज्यांच्या सीमा संलग्न आहेत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतिविषय खालीलपैकी कोणता नियम हा लागू होतो? जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनच्या गतिविषयीचा खालीलपैकी कोणता नियम हा लागू होतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तिसरा नियम लागू होतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस खालीलपैकी कोणी भूषवले होते? भारताचे राष्ट्रपती पद हे 2 वेळेस खालीलपैकी कोणी भूषवलेले आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 संघ राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? संघ राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शेती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालील शब्दावरून आपल्याला प्रकार ओळखायचा आहे आणि व शिवाय नि आणि आणखी आपल्या ठिकाणी योग्य पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समुच्चय बोधक अव्यय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोणार सरोवर हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले आहे? लोणार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बेसॉल्ट खडक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता? भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया हा खालीलपैकी कोणी घातला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड मेकॉले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कमवा व शिका या मूळ संकल्पने जनक खालीलपैकी कोण आहेत? कमवा व शिका या मूळ संकल्पनेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे व्हावे अशी मागणी महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या कमिशन समोर मांडली होती? प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे व्हावे अशी मागणी महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या कमिशन समोर मांडली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हंटर कमिशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 दुधाचे दही होणे यास खालीलपैकी कोणता बदल म्हणतात? दुधाचे दही होणे यास खालीलपैकी कोणता बदल म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रासायनिक बदल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 हरिहरेश्वरला खालीलपैकी काय सुंदर आहे? हरिहरेश्वरला खालीलपैकी काय सुंदर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हरिहरेश्वरला सुंदर समुद्र किनारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कवरत्ती हे खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? कवरत्ती हे खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणते शहर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? खालीलपैकी कोणते शहर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर शहर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 44 म्यानमार देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? म्यानमार देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यांगून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पुढीलपैकी कोणते ठिकाण हे 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते? पुढीलपैकी कोणते ठिकाण हे 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बडोदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणाला इतिहासाचा जनक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला इतिहासाचा जनक असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हेरोडोटस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 हडप्पा संस्कृती ही टिंबटिंब संस्कृती होय? हडप्पा संस्कृती ही खालीलपैकी टिंबटिंब संस्कृती होय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागर संस्कृती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोठे आहे? सालार जंग म्युझियम हे खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाला सायनेकोबाल्मिन असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाला सायनेकोबाल्मिन असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 B12 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? न्यूट्रॉनचा शोध हा खालीलपैकी कोणी लावला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 51 खरोसा लेणी या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? खरोसा लेणी या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लातूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती होती? भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 42वी घटनादुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 चुनखडीला जास्त उष्णता दिल्यास त्यामधून कोणता वायू बाहेर पडतो? चुनखडीला जास्त उष्णता दिल्यास त्यामधून खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 राजस्थानच्या वाळवंटामधील वाळवंटीकरण रोखण्यासाठी खालीलपैकी कोणती वनस्पती ही उपयुक्त आहे? राजस्थानच्या वाळवंटामधील वाळवंटीकरण रोखण्यासाठी खालीलपैकी कोणती वनस्पती ही उपयुक्त आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जोजोबा वनस्पती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 21 मे या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस हा साजरा केला जातो? 21 मे या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस हा साजरा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दहशतवादी विरोधी दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते? हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते? तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते ते.